आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये, अजित पवार गटाला थेट सवाल। आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी झाली। यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला थेट सवाल केला आहे। सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं याबाबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली आहे। अजित पवारांना विचारलं आहे की तुम्हाला अपात्र का ठरण्यात येऊ नये, असा सवाल धनंजय चंद्रचूड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला केला असल्याचं ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं आहे। शिवसेनेचे आमदार प्रकरणासोबत NCPचे प्रकरण सुनावणीसाठी येईल, पण भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात 6 ऑगस्ट तारीख घेतली। जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावं लागेल। सप्टेंबर अखेरपर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना प्रकरण लांबवायचं आहे, म्हणून ते हायकोर्टात गेले आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांना अपात्र करण्याची शरद पवार यांच्या पक्षाची याचिका आहे। यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली। सुनावणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड दिल्लीत आहेत, ते या सुनावणीला उपस्थित होते।